नमस्कार, मी संदीप प्रधान. आज आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत. भिवंडी म्हटलं की आपल्याला लगेच आठवण होते ती इथल्या यंत्रमागांची, इथल्या यंत्रमाग कामगारांची, त्यांच्या दुरवस्थेची, त्यांच्या खूप हाल अपेष्टांची. त्याचबरोबर भिवंडी शहर हे ऐतिहासिक शहर सुद्धा आहे. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शानं ते पावन झालेलं आहे. भिवंडी शहराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बेकायदा गोदामं, इथं मोठ्या प्रमाणावर गोदाम आहेत आणि आपण बघितलं की गेल्या 6 महिने वर्षभरामध्ये सातत्यानं इथल्या गोदामांना आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्याचबरोबर आणखी एक भिवंडीचं वैशिष्ट्य म्हणजे भिवंडी रेल्वेने जोडलेलं नाही. भिवंडीतून जर समजा तुम्हाला रेल्वे गाठायची असेल तर त्यासाठी कल्याणला किंवा ठाण्याला यावं लागतं. तर अशा या भिवंडी लोकसभा मतदारसंघाची, तिथल्या लोकसभेच्या निवडणुकीची आपण आज चर्चा करणार आहोत. माझ्याबरोबर आहेत लोकमतचे डेप्युटी न्यूज एडिटर राजू ओढे आणि आमचे भिवंडीतले प्रतिनिधी पंढरीनाथ कुंभार. राजू, मला एक सांग की ही भिवंडीतली जी निवडणूक आहे ती खूप इंटरेस्टिंग झाली. गेल्या काही दिवसात खूप अशा घडामोडी घडल्या. काय जरा त्याबद्दल तपशीलवार सांग थोडंसं. असं आहे सर, ठाणे जिल्ह्यातले जर 3 मतदारसंघ आपण बघितले आणि त्याच्यात सुरुचीच्या मतदारसंघाची जर क्रमवारी लावली तर 1 नंबरवर भिवंडी येईल, 2 वर आपण ठाण्याचा उल्लेख करू आणि 3 नंबरवर कल्याण येईल. कल्याण लोकसभेची निवडणूक तरी बऱ्यापैकी आपण असं म्हणू शकतो की एकतर्फी आहे किंवा तेवढी चुरस नाही आहे तिथे, पण सर्वात जास्त चुरस जी आहे ती भिवंडीत बघायला मिळते. त्याला कारणे तशी आहेत. तिथले कुणबी सेनेचे जे विश्वनाथ पाटील आहेत त्यांनी सुरुवातीपासून काँग्रेसच्या तिकिटासाठी खूप प्रयत्न केले, शेवटपर्यंत त्यांना मिळाली नाही. त्यांनी मग बंडखोरी केली. नंतर आता ते महायुतीकडे झुकल्यासारखं दिसत आहेत. आता त्यांचा दावा आहे की मला कुणबी सेनेचं खूप पाठबळ आहे म्हणून. प्रत्यक्षात त्यांची मतं किती परावर्तित होतील, काय होतील, हा पुढचा भाग आहे. पण दुसरा एक फॅक्टर आणखी महत्त्वाचा असा आहे की बाळामामा म्हात्रेंनी जे बंड केले तिथे, ते या निवडणुकीत खूप निर्णायक ठरू शकतं असा एक अंदाज आहे. त्यामुळे तिथली एक निवडणूक जी आहे ती मजेशीर राहणार आहे. तिथला कल जो आहे तो पाहण्यासारखा राहणार आहे. कुंभार, कपिल पाटील यांच्यावरती शिवसैनिक नाराज आहेत अशी चर्चा सुरुवातीपासून झालेली आहे. काय नेमकी कारण आहेत त्याची? काय नाराजी आहे शिवसैनिकांची? भिवंडीमध्ये कपिल पाटील जे आहेत यांनी शिवसेनेला नेहमी दाबण्याचा प्रयत्न केला. राजकारणामध्ये त्यांचं वर्चस्व कायम राहावं यासाठी शिवसेनेला त्यांनी कायम अडकाठी आणि अडवणूक केली. यावेळेला शिवसेनेची जी काही बलस्थानं आहेत, ज्या काही ग्रामपंचायती आहेत, त्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी स्वतः शिवसेनेला जो आहे, शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मतदानामध्ये जिल्हा परिषदमध्ये त्यांनी स्पर्धा केल्या. अशा प्रकारे ग्रामीण भागामधलं जे वर्चस्व शिवसेनेचं होतं त्याला त्यांनी धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यामुळे बाळा म्हात्रे हे बंड करून उठले आणि या बाळा म्हात्रेंच्या बंडामुळे ह्या निवडणुकीमध्ये एक प्रकारे चांगला जोर आलेला आहे आणि या युतीला कुठेतरी धक्का लागण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला. काय कपिल पाटील आणि बाळामामा म्हात्रे यांचा नेमका वाद काय, राजकीय वाद काय त्यांच्यामधला? आणि आता जरी त्यांनी माघार घेतली असली तरी नेमकं त्यांचा रोल या निवडणुकीमध्ये काय राहील? ते पूर्णपणे सहकार्य करतील का आतून काही विरोध करण्याचा प्रयत्न करत राहतील? सध्या या बंडाचं लोण संपूर्ण मतदारसंघामध्ये पसरलेले आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड आणि कल्याण पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ येतात. या 6ही मतदारसंघामध्ये या बंडाचा पूर्णपणे ठिणगी पडलेली आहे आणि या ठिणगीचा उद्रेक या मतदानातून दिसून येणार आहे. सध्या कारवाई झाल्यामुळे बाळा म्हात्रे हे शांत झाले असले आणि त्यांनी असं मत मांडलं की हे माझं वैयक्तिक मत आहे, तरी देखील शिवसैनिकांची जी नाराजी आहे हे संपूर्ण मतदारसंघामध्ये आजही दिसून येते. एकीकडे आपण बघतो की कपिल पाटील यांना सुरेश म्हात्रेंमुळे म्हणजे काही त्रास आहे, पण त्याच वेळी आपण दुसरीकडे असं बघितलं तर काँग्रेसचे जे उमेदवार आहेत सुरेश टावरे, त्यांचं नाव जाहीर झालं पण त्यानंतर त्यांना एबी फॉर्म मिळायला म्हणजे अर्ज दाखल करण्याची शेवटच्या दिवसापर्यंत थांबावं लागलं. काँग्रेसच्या नगरसेवकांचा तिथे त्यांना विरोध आहे अशा पद्धतीच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध झाल्या. त्या राजकारणाबद्दल सांगा की काय नेमकं त्यांच्यामध्ये काय वाद आहे? टावरेंना स्वीकारायला तिथले काँग्रेसचे नगरसेवक का तयार नाही?
त्याला कारण असं झालं होतं की मागील एका महापौराच्या निवडणुकीत इम्रान वली मोहम्मद खान यांच्या मिसेस महापौरासाठी उभ्या होत्या आणि त्यावेळेला नुरुद्दीन अन्सारी डॉक्टर नुरुद्दीन अन्सारी यांनी या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान केलं नाही आणि हे मतदान सुरेश टावरे यांच्या सांगण्यामुळे केलं नाही असा जो काँग्रेसमध्ये नगरसेवकांनी दावा केला आणि त्यामुळे त्या काँग्रेसच्या महापौरपदी बसले नाही. काँग्रेसचे जे नगरसेविका ज्या होत्या त्या महापौरपदी बसले नाही. त्यामुळे अपक्ष महापौर भिवंडी महानगरपालिकेचा झाला. त्याचा राग म्हणून संपूर्ण नगरसेवकांनी सुरेश टावरेच्या उमेदवारीला त्यांनी विरोध करून त्या जागी बाळा म्हात्रे यांना जे आहे ते पुढाकार देण्यास पुढे आले आणि काँग्रेसमधून बाळा म्हात्रे यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांनी 32 नगरसेवकांनी पुढाकार घेतला. या मतदारसंघामध्ये आगरी मोठ्या प्रमाणावर आहेत, कुणबी तर खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, शिवाय उत्तर भारतीय आहेत, असं सगळं आहे. हे विश्वनाथ पाटील हे कुणबी समाजाचे नेते, ते ह्या कुणबी मतांवर किती प्रभाव टाकू शकतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि खरोखरच कुठला फॅक्टर, जातीचा फॅक्टर हा जास्त प्रभावी ठरेल या निवडणुकीमध्ये? म्हणजे कुठल्या जातीचं मतदान हे कशा पद्धतीने कुणाला त्रासदायक किंवा फायदेशीर ठरणार आहे? ज्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये कुणबी मतदार आहेत त्याप्रमाणे आगरी मतदार देखील आहेत, त्याचप्रमाणे मुस्लिम मतदार देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांनी आजच्या मितीला भाजपला सहकार्य करण्याचं कबूल केले, परंतु कुणबी मतदार जो आहे त्याचं म्हणणं असं आहे की जर विश्वनाथ पाटील हे उमेदवार असतील तर आम्ही त्यांच्या मागे राहू, परंतु त्यांनी ज्या वेळेला एखाद्या पक्षाला पाठिंबा देतात त्यावेळेला आम्ही त्यांच्याबरोबर राहूच असे काही नाही. त्यामुळे या कुणबी मतदारांमध्ये आजच्या मितीला फूट निर्माण झालेली आहे. आगरी मतदार जो आहे हा जो आहे तो या बंडामुळे सेनेच्या बंडामुळे बिथरलेला आहे. त्यामुळे तो आजच्या मितीला युतीबरोबर किती आहे आणि काँग्रेस बरोबर किती आहे हे तुम्हाला इलेक्शन मध्येच बघायला मिळेल. त्याचबरोबर भिवंडीतला मुस्लिम मतदार जो आहे तो मात्र परंपरागत काँग्रेसचा असल्यामुळे तो काँग्रेसमध्ये झुकल्या जाणार आहे. त्याचबरोबर हा मतदार हा मोदी विरोधी मतदार आहे, भाजप विरोधी मतदार आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार हा एक गठ्ठा काँग्रेसकडे राहील ह्याचं पूर्णपणे आजचं चित्र दिसून येते. भिवंडीतल्या कुठल्या समस्या ह्या खूप प्रभावी आहेत, खूप लोकांना त्रासदायक आहेत आणि त्याची या निवडणुकीत काही चर्चा होते का? त्या तुमचं एक रिपोर्टर म्हणून त्याच्याबाबतचं काय आकलन आहे? केवळ भिवंडी शहराच्या बाबतीत बोलला तर भिवंडीचा जो पूर्ण कणा जो आहे तो यंत्रमागावरती अवलंबून आहे आणि यंत्रमागासाठी या सरकारने काहीच केलेलं नाहीये, कुठल्याच सुविधा दिल्या नाही. त्यामुळे हा व्यवसाय डब खायला आलेला आहे आणि ती नाराजी या मतदानामधून दिसणार आहे आणि तो मतदान जो आहे तो निश्चितपणे काँग्रेसला फायदेकारक ठरणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जो शेतकऱ्यांवरती झालेला अन्याय आहे, पाणी प्रश्न आहे, पाणी टंचाई आहे, हा जो भाग आहे किंवा त्यांच्या शासनाच्या ज्या प्रकल्पासाठी जागा घेतल्या शेतकऱ्यांच्या त्या प्रकल्पग्रस्तांना योग्य भाव न मिळाल्याने ते देखील नाराज आहेत. वास्तविक पाहता आजच्या मितीला अशा घटना आहेत की खासदार कपिल पाटील जरी असले आणि त्यांच्या गावातनं जी बुलेट ट्रेन गेलेली आहे त्या आसपासच्या गावामध्ये देखील योग्य भाव न मिळाल्याने तिथूनचे शेतकरी नाराज आहेत आणि त्याचा प्रभाव हा या इलेक्शनला दिसून येणार आहे आणि भाजपची ही नाराजी आहे ही मतदानामधनं कायम दिसून येईल. आज आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघाची चर्चा केली, यानंतर आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाची चर्चा करणार आहोत. पण आम्ही भिवंडीतल्या मतदारांना सर्व तिघे मिळून आवाहन करतो की आपण अवश्य मतदान करा. मतदान हा आपला अधिकार आहे, तो अवश्य बजावा.